चला तर मग आज श्रीखंड बनवूया. त्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे. साधारण दही हा अर्धा लिटर होता आणि इथे मी कॉटनच्या कापडमध्ये इथे पूर्णपणे टाकून घेतलेला आहे. अर्धा लिटर जो दही होता तो पूर्णही इथे मी टाकलेला आहे. त्यानंतर मी त्याला बांधून घेतलेला आहे कॉटनच्या कापडाला आणि जो दह्यामध्ये एक्स्ट्रा पाणी होता तो पूर्णपणे मी इथे काढून घेतलेला आहे. तर पाहू शकत आहात आपला एवढा पाणी जो आहे तो दह्यापासून निघालेला आहे. यानंतर मी दह्याची म्हणजे जी गठळी होती ती बांधून ठेवली आणि साधारण 1.5 तासच्या जवळपास मी ते तिथे ठेवले आणि त्यानंतर मी पूर्ण दही जो होता तो काढून घेतलं. त्यानंतर मी त्याला स्पूनची जो काटा चमच असतो त्याने पूर्णपणे मिक्स करून घेतला आणि त्यामध्ये पिठी साखर जी असते ती टाकलेली आहे. ती तुमच्या टेस्टनुसार टाका. तुम्हाला दह्याची टेस्ट म्हणजे कसं पाहिजे, श्रीखंड किती गोड हवा आहे किंवा किती आंबट गोडचं टेस्ट पाहिजे ते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता. त्यानंतर मी ते वेलची पूड आणि काही ड्रायफ्रूट्स जे आहे ते ॲड केलेले आहे आणि त्यालासुद्धा मी इथे मिक्स केलेलं आहे. सो श्रीखंड हा आपण आपल्या डोळ्याच्या समोर बनवत आहोत, तेही काही जास्त साहित्य न यूज करता, जे की आपल्या घरी सर्व साहित्य अवेलेबल असतात. सो तुम्ही तुमच्या घरी फ्रेश असा श्रीखंड बनवू शकता, कुठेही मार्केटमध्ये न जाता. आपला टेस्टी असा श्रीखंड घरच्या घरी खूप टेस्टी असा श्रीखंड तयार होतो. सो तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा की श्रीखंड हा कसा झालेला आहे. आणि इथे मी काही ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत आणि याला मी साधारण फ्रीजमध्ये सेट केले आणि इथे आपला सुंदर असा श्रीखंड रेडी झालेला आहे. श्रीखंड रेडी